नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला लेस पॅरेटोचे पुस्तक 3 सेकंड द पॉवर ऑफ थिंकिंग ट्वाइस यामधून हे सांगणार आहे की कसे तुम्ही फक्त 3 सेकंद विचार केल्याने चांगले निर्णय घेऊ शकता. तर चला सुरू करूया या इंटरेस्टिंग व्हिडिओला. एका ऑफिसमध्ये जय आणि सागर नावाचे 2 व्यक्ती काम करत होते. दोघांचे शिक्षण सेम होते, दोघांना सेम पगार मिळत होता. सोबतच दोघांना एकसारखीच कामे करावी लागत होती. त्यांचे स्किलसुद्धा काही प्रमाणात सेमच होते, फक्त त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत फरक होता. बहुतेक लोकांप्रमाणे जय हा त्याच्या डोक्यात येणाऱ्या पहिल्या विचाराप्रमाणेच सगळी कामे करायचा आणि सागर हा कोणत्याही विचारावर काम करायच्या आधी 3 सेकंड नक्की विचार करायचा. एक नवीन विचार याची वाट बघायचा. त्यानंतर त्या दोन्ही विचारांची तुलना करून मगच एखादा निर्णय घ्यायचा. एकदा बॉसने त्या दोघांना एक प्रेझेंटेशन बनवायला सांगितले आणि दोघांना फक्त 1 आठवड्याची वेळ दिली. 6 दिवसानंतर अचानक काहीतरी झाले आणि बॉसला माहिती मिळाली की जुने प्रेझेंटेशन काही कामाचे राहणार नाही आणि त्यांना एक नवीन प्रेझेंटेशन बनवावे लागेल. बॉसला माहीत होते की हे काम खूप अवघड आहे. त्यांनी जय आणि सागरसोबत बोलण्याचा विचार केला. बॉसने जयला सांगितले की आपल्याला जुने प्रेझेंटेशन डिलीट करून नवीन प्रेझेंटेशन बनवावे लागेल आणि आपल्याजवळ फक्त उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे. एवढे ऐकतात जयच्या मनात एक ही गोष्ट आली की हे तर अशक्य आहे. 3 दिवस तर फक्त रिसर्चवरच जातील, मग उद्या संध्याकाळपर्यंत हे प्रेझेंटेशन पूर्ण होणे तर खूपच अशक्य आहे. त्याने कोणताही वेळ न लावता हीच गोष्ट बॉसला सांगून टाकली. बॉसलासुद्धा समजत होते की जय जे बोलतोय ते बरोबर आहे, तर ते बोलले की ठीक आहे, बघा काय करू शकतो या बाबतीत आपण. जय गेल्यानंतर बॉसने सागरला बोलावले आणि त्यालासुद्धा या नवीन प्रेझेंटेशन बनवण्याच्या बाबतीत सांगितले. तर सागरच्या डोक्यात पण तीच गोष्ट आली की इतक्या लवकर हे प्रेझेंटेशन पूर्ण होणे अशक्य आहे आणि रिसर्चवरतीच खूप वेळ निघून जाईल. पण तो बॉसला लगेच उत्तर देण्याऐवजी 3 सेकंड थांबला आणि इतक्या वेळात त्याच्या डोक्यात एक नवीन विचार आला. या नवीन विचारासोबत सागरला वाटू लागले की हे शक्य होऊ शकते. त्याला फक्त थोडे जास्तीत जास्त काम करावे लागेल आणि जी क्वालिटी आपल्याला हवी आहे तितकी चांगली क्वालिटी कदाचित नाही मिळणार. तर या दुसऱ्या नवीन विचाराला घेऊन सागरने बॉसला उत्तर दिले की बॉस, आपले जुने प्रेझेंटेशन तर तयारच आहे असे समजा, तर त्याला डिलीट करण्याला काही अर्थ नाही आहे आणि हे नवीन प्रेझेंटेशन बनवायला आपल्याजवळ जास्त वेळ नाही आहे. पण मी प्रयत्न तर करूच शकतो. असे होऊ शकते की कदाचित आपल्याला तितकी चांगली क्वालिटी नाही मिळणार, पण काही नसल्यापेक्षा हे असणे चांगलेच आहे. हे सर्व ऐकून बॉस आनंदी झाले. एवढे सगळे झाल्यानंतर जयने त्या कामाला बघितले आणि बोलला की हे चॅलेंज तर खूप कठीण आहे आणि हे पूर्ण होऊच शकत नाही आणि त्यामुळे त्याने यावर काही ॲक्शनच घेतली नाही. दुसरीकडे सागरला चॅलेंज स्वीकारणे आवडत होते. त्याने 3 सेकंद थांबून विचार केला आणि त्याला वाटले की थोडे प्रयत्न तर करून बघू, कदाचित काम होऊ पण शकतं. यासोबतच सागरचे हे मान्य होते की त्याचे करिअर हे त्यालाच बनवायचे आहे आणि यशस्वी बनायचे आहे तर थोडे जास्त काम करावेच लागेल. सागरने प्रयत्न केले, चॅलेंज स्वीकारले आणि जे काम बॉसने दिले होते ते काम एकदम आवडीने पूर्ण करायला घेतले. आपली जबाबदारी घेतली आणि थोडे पुढे येऊन मेहनतीने आपल्या जबाबदारीला पूर्णसुद्धा केले. आता तुम्ही मला सांगा की पुढच्या वेळेस जेव्हा प्रमोशनची वेळ येईल तेव्हा बॉस कोणाला निवडेल, जयला की सागरला? साहजिकच सागरला जास्त जबाबदार व्यक्ती मानले जाईल आणि त्यालाच प्रमोशनसुद्धा दिले जाईल. इथे दोघांमध्ये फक्त एकच फरक होता. जयने पहिल्याच विचारात ॲक्शन घेण्याऐवजी दुसऱ्या ऑप्शनल विचारासाठी थोडा वेळ द्यायला हवा होता आणि विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती असेच करतो आणि जर तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्यक्ती बनू इच्छिता तर तुम्हालासुद्धा हेच करावे लागेल. काहीही करण्याआधी फक्त 3 सेकंद थांबा आणि दोनही विचारांना समजून मग काय तो डिसिजन घ्या किंवा उत्तर द्या. ही पद्धत तुमच्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी उपयोगी येईल. जर नवरा बायको एकमेकांना काहीही बोलण्याअगोदर 3 सेकंद विचार करतील तर त्यांच्यातील भांडणे ही आपोआप थांबतील. जर तुम्ही रस्त्यावर कोणासोबत तरी भांडत आहात आणि काहीही बोलण्याआधी तुम्ही 3 सेकंद विचार कराल तर तुमचे भांडण नाही होणार. जर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पण हीच पद्धत वापराल तर तुम्हाला प्रमोशन मिळणे हे नक्की होईल आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त फायदाच होईल. लेखकाचे असे म्हणणे आहे की ही पद्धत तुम्हाला प्रत्येक संधीत फायदा देते आणि अशा 6 संधी आहेत जिथे तुम्हाला या पद्धतीचा वापर करायचाच आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात यश मिळवू शकाल. नंबर 1, जर तुम्हाला वाटत असेल की आता तुम्ही काहीच नाही करू शकत तर शेवट करण्याआधी
3 सेकंद थांबा. तुमच्या डोक्यात नवीन विचार येईल जो तुम्हाला बोलेल की ठीक आहे, तुम्ही काहीच नाही करू शकत, पण थोडेफार तर नक्कीच करू शकता. आणि हेच थोडेफार तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकते. नंबर 2, जेव्हा तुम्हाला एखादे चॅलेंज भेटेल तेव्हा तुमच्या डोक्यात हा विचार येऊ शकतो की हे चॅलेंज अशक्य आहे. पण त्या चॅलेंजला सोडण्याआधी 3 सेकंद थांबल्यानंतर तीच अशक्य गोष्ट तुम्हाला शक्य वाटू लागेल आणि अजून 3 सेकंद थांबल्यानंतर तेच काम तुम्हाला सोपे वाटू लागेल. नंबर 3, काही लोक विचार करतात की ते फक्त तेच काम करू शकतात जे त्यांच्या जवळ येईल. पण जर तुम्ही फक्त 3 सेकंद विचार कराल तर तुम्हाला हे समजेल की तुम्ही एखाद्या खास कामासाठी बनला आहात. नंबर 4, बहुतेक वेळा आपण आपल्या जबाबदारीला इतरांवर ढकलतो आणि नंतर त्याच्या नुकसानीला सामोरे जातो. पण असे करण्याआधी आपण फक्त 3 सेकंद विचार केला तर आपण आपली जबाबदारी स्वतः उचलायला शिकून जाऊ आणि साहजिकच फायदासुद्धा होईल. नंबर 5, सामान्य माणसे तितकेच काम करतात जितके त्यांना सांगितले जाते. पण यशस्वी लोक एवढ्यावर नाही थांबत. विपरीत ते गरजेपेक्षा जास्त काम करतात आणि ते असे यामुळे करतात कारण ते कामाला सोडण्याआधी 3 सेकंद विचार करतात आणि स्वतःला प्रश्न विचारतात की काय हे बरोबर आहे का. तुम्हीसुद्धा स्वतःला हाच प्रश्न विचारा. आणि सर्वात शेवटी नंबर 6ची संधी आहे की जेव्हा तुम्ही काही करण्याच्या नंतर कराल तेव्हा 3 सेकंद थांबून तुमच्या दुसऱ्या विचाराचे निरीक्षण करा आणि मग तुम्ही समजून जाल की यश हे बोलण्याने नाही तर काहीतरी केल्याने मिळते आणि ही गोष्ट तुम्हाला काहीतरी करण्यासाठी प्रेरित करेल. तर इथून पुढे जेव्हा तुम्ही काही कराल, एखादी ॲक्शन घ्याल, एखाद्या गोष्टीवर आनंदी होऊन किंवा रागात उत्तर द्याल, त्याआधी फक्त 3 सेकंद थांबा आणि दुसरा विचार डोक्यात येण्याची वाट बघा आणि यानंतर तुम्ही जे पण कराल ते योग्य कराल. आणि जर तुम्ही या आयुष्य बदलणाऱ्या पद्धतींना तुमच्या आयुष्यात वापरू इच्छित असाल तर आत्तापासूनच सुरुवात करा. या व्हिडिओला बंद करण्याआधी फक्त 3 सेकंद विचार करा, तर तुम्हाला वाटेल की ही व्हिडिओ आपण आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करायला पाहिजे आणि लाईकसुद्धा करायला पाहिजे. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब पण केले पाहिजे. तर बस आता या व्हिडिओमध्ये एवढेच सांगायचे होते. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.